सो मॉल में अलग अलग फ्लोर पे सामान बिक रहा है, कौन से फ्लोर पे क्या बिक रहा है ये सारा यहाँ पे लिस्ट दे रखी है. सो im ersten Stock Damenbekleidung, लेडीज के क्लॉथ्स हैं, junge Mode, फैशन, यंग फैशंस, नेक्स्ट वैसे नाइट सूट्स वगैरह भी है नाइट में पहनने के, बाकी शूज वगैरह, ज्वेलरी और उड़न वगैरह, ग्लास, ये सब है. तो आंसर हमारा इसमें फर्स्ट का ये एग्जांपल है, ये बाइस्पिल जी ब्राउखन आइनन रेगनशिर्म, और इसका आंसर हो गया आ, क्योंकि आ में दिया हुआ है im ersten Stock. छाता आपको, अम्ब्रेला आपको फर्स्ट फ्लोर पे मिलेगा. एग्जांपल क्लियर? नाउ सी, जी möchten ihrer Freundin eine Tasche schenken. Tasche, what is Tasche? Cup. Yeah. Maybe Teetasche or some cup. So cup का हम देखेंगे, लेकिन पहले बाकी के क्वेश्चन भी पढ़ेंगे. जी möchten einen Reiseführer über Berlin kaufen. What is the meaning? Reiseführer über Berlin means? Or ticket, travel ticket something. No. Reiseführer. Berlin Pass license. No. Reiseführer is guidebook about Berlin city. Some guidebook about Berlin city. ऐसी बुक जिसमें बर्लिन के मेन मॉन्यूमेंट्स वगैरह के बारे में और इम्पोर्टेंट इंफॉर्मेशन विच टूरिस्ट शुड नो, वो इंफॉर्मेशन हमको मिले über Berlin. Then Sie haben Ihre Geldbörse verloren. Geldbörse? Geldbörse. पर्स खो गया आपका. खो गया तो कहाँ मिलेगा? तो कोई खोया पाया विभाग होगा, फाउंड एंड लॉस्ट, वहां कांटेक्ट करेंगे. जनरली मल्टी स्टोरी बिल्डिंग्स में कहीं पे भी आपकी कोई चीज खो जाती है तो आप कोई पर्टिकुलर जगह है वहां पे किसी की मिल जाए आपको, तो क्या करोगे? घर थोड़ी दिया होगे, आप उसको वहां दोगे. फाउंड एंड लॉस्ट करके डिपार्टमेंट बना हुआ है, उसमें दोगे कि मेरे को ये मिली है यहाँ पे, ये मेरी नहीं है, वहां दोगे. और कभी आपकी खोगी तो वहां जाके पूछोगे कि मेरी खो गई है. सो यस, तो ये चेक करेंगे कहाँ पे है ये फाउंड एंड लॉस्ट. देन फोर्थ, जी möchten Seife für die Hände kaufen. Seife für die Hände. Seife is so साबुन. für die Hände. आपको हाथ धोने का तो साबुन चाहिए. जी brauchen eine Badehose. Badehose. बाडहूज निक्कर टाइप में कुछ भी नहाने का जो है, नहाने का पैंट वगैरह. हाँ, जहाँ पे आप घर पे पहनते हो ना, इस तरह का. वन बाय वन देखेंगे, एक एक करके सारे पढ़ेंगे हम, तो हमको आइडिया लग जाएगा. फर्स्ट, टाशे काउफन, टाशे गिफ्ट करना है किसी को, और राइज़ेफ्यूरर. इन दो को देख लेते हैं एक बार. टाशे और राइज़ेफ्यूरर. सी वन बाय वन. टाशे तो सर इसमें एड गेसोस में मिल जाएगा. एड गेसोस में लिखा है, इसमें लेबन्समिटल लिखा है. लेबन्समिटल तो खाने पीने का सामान होता है. टाशे का मतलब है कप. जैसे चाय का कप, कॉफी कप, दैट इज टाशे. गेशियर. 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 गेशियर जो है वो im ersten Stock है.
Ersten Stocken. Erster Stock. Alles für die Küche. Alles für die Küche, everything for the kitchen, and then glass, Geschirr, ये इसको explain भी किया है. Okay, so ताशा आपको यहाँ मिल सकता है. And what else we are searching? Reiseführer. Reiseführer. बर्लिन पे Reiseführer. Okay. स्टॉक फेयर में राइजर ब्यूरो जहाँ पे है. स्टॉक फेयर में क्या मिलेगा? राइजर ब्यूरो है तो इसमें अपना राइजर ब्यूरो भी ले सकते हैं. नो Zwei Stock. स्वाई में क्या मिल रहा है? Bücher. ब्यूशर. स्वाई में ब्यूशर. श्राइब वारन ब्यूशर. यहाँ पे बुक साइट स्रिफ्टन साइटुंगन यहाँ मिलेगा राइजेफ्यूरर. बिकॉज बुक्स इसमें है, साइट स्रिफ्टन मतलब मैगजीन्स इसमें मिलेंगी, न्यूज़पेपर्स इसमें मिलेंगी, तो आपका राइजेफ्यूरर भी इसी में मिलेगा बिकॉज बुक्स रिलेटेड चीजें यहाँ हैं. या सो कौन सा है ये? स्वाई. स्वाई. स्वाई फिर आपका राइजेफ्यूरर. स्वाई ये है तो इसका मतलब हमको आ करना है इसका आंसर. ओके. गेल्ड ब्योर्जे फॉरलोरन. गेल्ड ब्योर्जे फॉरलोरन का मतलब है आपका कुछ तो पर्स खो गया. नाउ ऊपर से पढ़ना शुरू करते हैं. स्टॉक फियर एंड द्राई ये पढ़ो दोनों. Answer would be yes, yes. Fund bureau is the answer. Fund bureau means lost and found. Fund bureau is the answer. Fear. So stock fear is fund bureau. अब देखो स्टॉक फियर आ रहा है ना इसमें, तो इसमें तो फियर है ही नहीं, फिर क्या करेंगे? Andres Stockwerk. Yes, exactly. Because eins ist Erdgeschoss, A ist Erdgeschoss, B ist erster Stock und anderes Stockwerk. So A ist nicht die Antwort, B ist nicht die Antwort, das heißt C ist die Antwort. Das ist dann automatisch जो automatically first दो नहीं है तो ये कह रहा है कि other. So other, fourth is also other. Deshalb C ist die Antwort hier. Ja, richtig. Saurabh, das ist richtig. 4. Sie möchten Seife für die Hände kaufen. Also jetzt brauchen wir Seife und Sie brauchen Badehose. So Seife und Badehose. Checken wir hier. Seife und Badehose. Hier findet man nicht, also hier ist Computertechnik, Software, also hier bekommt man nicht. Ja, das haben wir schon gecheckt. Toiletten gibt es da, aber nicht die Seife. Restaurant, Fundbüro, Telefon, Garderobe. Garderobe ist, what is Garderobe?
गार्डरोब है, where you can find a locker. The locker thing is garderobe है, जिसमें आप अपना सामान रख के चाबी खुद रख सकते हो. ओके Wir Betten, Matratzen, Tischwäsche, Handtücher, Gardinen, Dekostoff, सजावटी सब यहाँ पे Schreibwaren, Büchern, Zeitschriften, Zeitungen, Glückwünsch, Karten. राइट का तो इसमें मिल सकते हैं ना, ये कॉस्मेटिक, परफ्यूम, कॉस्मेटिक, पार्फ्यूमराई, पुट्स एंड वॉशमिटल. यहाँ मिलेगी आपको साबुन, पुट्स एंड वॉशमिटल, धोने का सारा सामान यहाँ पे, क्लीनिंग एंड साफ सफाई से रिलेटेड सारी चीजें यहाँ मिलेंगी आपको. ओके एड गेशोस में मिलेगी आपको जाइफा, एंड देन व्हाट इज लेफ्ट, बाडेहोज़ है. सो बाथरूम में पहन के जो कपड़े आप नहाने जाते हो. नेस्ट वेश है, ये नाइट सूट टाइप का तो मामला नहीं है. नेस्ट वेश है, नाइट सूट वगैरह इसमें मिल रहे हैं भाई. एक्सेसरीज alles für die Küche, Glas, Elektroschuhe, Schmuck, Briefkasten, Stock und Schirmpelze, Damenkleidung. आई थिंक मेरे ख्याल से तो यही होगा नाchtwäsche, बिकॉज इसमें गाउन वगैरह और ये सारे कपड़े जो नाइटीज, नाइट शूट्स जो होते हैं उसी में नहाने जाते हैं. तो दैट वुड बी नाchtwäsche. ऑप्शन आ रहा है क्या? Anderes Stock, वैसे करना पड़ेगा ना, नहीं आ रहा तो फिर ऐसे करना पड़ेगा. Anderes Stock, Sie brauchen eine Badehose, so anderes Stockwerk will be the answer. So एक बार रिपीट कर दो आंसर. Eins war Eins. Eins ist doch ein. Eins ist A. Zwei. Reiseführer. Zwei ist auch A. Ja. Drei. Geldbörse. Vier. Das heißt C. Vier. So C bedeutet Antwort ist C. Na? Vier मतलब C. Vier. Hand. Seife für die Hände. स्वाई में तो ऑप्शन भी है ना, फियर स्टॉक का बी वाला ऑप्शन. राइजेफ्यूरर फियर में था क्या? हाँ ये नहीं ये इसमें है. हाँ, दूसर में तो इसलिए वो किया हमने. ठीक है, तो इसलिए हमने आंद्रेस किया उसको. ब्यूशर आ रहा है ना, जो कि उसमें है नहीं अवेलेबल. और फ्यूनबोरो हियर इज से इज फ्यूनबोरो ब्यूरो. फ्यूनबोरो स्टॉक फियर में, बट फियर इसमें दे नहीं रखा. सो आंसर इज से. रिंकी, इज इट क्लियर? हेलो रिंकी. Ja, Sir. Ist das klar? Andres, warum ist das anderes Stockwerk? Ist das klar? While andere ABC nicht antworten. Ja, weil A und B nicht die Antworten sind. Und deshalb Stock 4 ist nicht da. So anderes Stockwerk. Das heißt other than these two. Haben wir das auch bekommen? Hände kaufen,
Antwort Seife. Wo ist die Seife? Putzmittel. EG Erdgeschoss. Seife ist hier. Putz und Waschmittel. Waschmittel gehört putzen. Waschmittel. Putzen is to clean. Ja, sir. Washing and cleanliness के लिए जो भी आइटम चाहिए वो सारे पुtzmittel and Waschmittel में आएंगे. So Erdgeschoss ist die Antwort. Erdgeschoss ist Antwort hier. Das heißt A. Erdgeschoss ist die Antwort. Das heißt A. Okay? Und hier, Sie brauchen eine Badehose. 5. Badehose bekommen Sie hier im ersten Stock. Das ist Nachtwäsche. Ersten Stock ist hier nicht da. Das bedeutet, die Antwort ist C. Anderes Stockwerk. Ja. So ist es. Jetzt haben wir was anderes. Lesen Sie den Text und Aufgaben 6 bis 10. You have to read the text. Richtig und false. But it's better you just go through the questions first. Sunidhi, can you please read out first 3? Peter Nolan ist ein deutscher Popmusiker. Peter Nolan wird heiraten. Peter ist genauso alt wie die Mutter von Patricia. Okay, so Peter Nolan कोई पॉप म्यूजिकर है, पॉप स्टार है जर्मन का. पीटर नोलन पॉप स्टार है. एंड पीटर नोलन इज प्लानिंग टू मैरी. शादी करने का विचार आ गया उसको. एंड पेटर इज genauso alt wie die Mutter von Patricia. पैट्रिशिया की माँ जितना बड़ा है. तो इसका मतलब है कि पैट्रिशिया से तो शादी नहीं कर रहा है वो. ओके, चेक करेंगे अभी. मारिया लुइजा इज गेगन दी हॉक्साइड. मारिया लुइजा जो भी है, शी इज अगेंस्ट दिस मैरिज. मारिया लुइजा इज अगेंस्ट दिस मैरिज. Peter war mit Patricia vor 2 Jahren schon einmal verheiratet. Peter Patricia से 2 साल पहले ऑलरेडी शादी कर चुका है. Richtig false. Maria Luisa möchte schnell ein Enkelkind. Maria Luisa जो है उसको जल्दी से जल्दी एक तो कोई पोता या पोती चाहिए. ऐसे टेक्स्ट पढ़ने से पता चलेगा. Saurabh, you will read the text. Maybe half. Peter Nolan, Oxide in Las Vegas. Is maybe. Der deutsche Pop-Gigant Peter Nolan 48 und seine Patricia 23 werden bald Hochzeit feiern. Okay, means these both are going to marry soon. Okay? आगे बढ़ो. Yeah. Darüber freut sich nicht nur Patricia selbst, auch ihre Mutter Maria Luisa Garica Consa 48 ist नेटवर्क प्रॉब्लम आती है. Erleichtert. Ich bin froh, dass. नेटवर्क प्रॉब्लम आ रही है किसी. ठीक है, कोई और पढ़ेगा इसको. मे बी राकेश, कैन यू? स्क्रीन थोड़ी सी एक बार बड़ी जूम कर दो. ये ओके. Der deutsche Pop-Gigant Peter Nolan, 48
48 und seine Patricia. Patricia 23 werden bald Hochzeit feiern. Darüber freut sich nicht nur Patricia selbst, auch ihre Mutter Maria Luisa Garcia Sonsa 48 ist erleichtert. Ich bin froh, dass sie endlich heiraten will. Okay, meaning? Heiraten means to get married. Okay. So is the mother happy or not? Mother is happy. Okay. Yeah. Mother is erleichtert, means the mother is feeling light. Thank God that he is finally ready to marry her. कि मेरी बेटी के साथ ऐसे ही रह रहा था तो अभी फाइनली शादी तो कर रहा है. It's good. So mother is happy and not only Patricia, means Patricia is also happy. Okay. Yeah, 2 more sentences please. Patricia Mutter machte sich Sorgen, weil ihre Tochter schon 2 Jahre mit Peter in einem Haus zusammen lebt. Meaning? मतलब कि साथ रहते, वो साथ रहते हैं. Patricia's Mutter machte sich Sorgen. Patricia's mother was worried because ihre Tochter, her daughter was already living since 2 years in a house with him. Okay, 1 more sentence. Peter ist nach Dreh Gesellschaften und unzähligen Affären nicht gerade ein Wunschkandidat für Schwiegermutter. Okay, bedeutet? Bedeutet Peter, nach 3 gescheiterten Ehen. Gescheitert means unsuccessful, disappointing. Ehen means marriages. उसकी 3 हो चुकी है भाई. Peter ist nach 3 gescheiterten Ehen means 3 marriage उसकी already unsuccessful रह गई. Und unzähligen Affären. अफेयर तो पता दे उसके कितने हुए अभी तक. खूब अफेयर हो गए, 3 शादियां भी हो गई. Nicht gerade ein Wunschkandidat für Schwiegermutter. उसके कोई कैंडिडेट नहीं मिला उसको. मतलब Schwiegermutter का मतलब है पातिस्त्या की माँ के लिए ये कोई बहुत ही अच्छा ऑप्शन नहीं है, बट बेटी को मैरिज करनी है तो ठीक है. या also Rinky wills to vital agent. Yes, sir. बेटे Maria Luisa. Maria Luisa there not for not for Swiss again. Über den Blondin and Peter House Berlin and mit positiv den Ausgang Patricia hat im Leben immer eine gute Wahl getroffen, wenn sie mit Peter glücklich ist. So mehr als Schwiegersohn und Mann sein. So ihre Mutter und dann gibt Maria Luisa ihrem Schwiegersohn in Spain. Okay, so here was Harji gesagt, Maria Luisa जो कि मदर है पैट्रिशिया की, stellte nach Forschungen. उसने थोड़ा रिसर्च किया, पता करवाया ये लड़का कैसा है बर्लिन वाला. über den blonden Peter, blonde hair वाला पेटर कैसा है उसका उसने पता करवाया. mit positivem Ausgang, with a positive note, she says Patricia hat im Leben immer eine gute Wahl getroffen.
पाट्रिशिया के डिसीजन हमेशा अच्छे रहे हैं, ऐसे करके बोलती है वो। When sie mit Peter glücklich ist, soll mir als Schwiegersohn willkommen sein. अगर मेरी बेटी को दिक्कत नहीं है तो मेरे को एज ए सास कोई दिक्कत नहीं है। जो ihre Mutter, so is her opinion. Okay, Sunidhi, bitte weiter. Ja, sir. Und dann gibt Maria Luisa ihrem Schwiegersohn sie auch gleich den letzten Tag mit auf den Weg. Heiraten ist mehr als nur nach Las Vegas fahren. Ich möchte, dass meine Tochter glücklich macht und außerdem möchte ich bald Oma werden. Ja, so, dann gibt Maria Luisa ihrem Schwiegersohn in Spee auch gleich den ersten Rat mit auf den Weg. उसको बोलती है वो, heiraten ist immer als nur nach Las Vegas fahren, मतलब mehr als, वो अपने उसको बोलती है अपने दामाद को कि तुम लास वेगास जाते रहते हो, ये मैरिज है ना, केवल लास वेगास जाने जितनी बात नहीं है, इससे बड़ी बात है मेरी बेटी का ध्यान रखना। इनडायरेक्टली मे बी शी इज सेइंग इट इज मोर देन ट्रैवलिंग टू लास वेगास। या ich möchte, dass meine Tochter glücklich macht. I hope or I wish that my daughter will be happy with him. Und außerdem möchte ich bald Oma werden. And I would like to be Oma. जल्दी Oma बनना है मुझे, ऐसे। Okay, now text is clear. So Peter Nolan ist ein deutscher Popmusiker. So das ist richtig. Peter Nolan will heiraten. Richtig oder falsch? Das ist richtig. Peter ist genauso alt wie die Mutter von Patricia. Peter की एज जो है वो पाट्रिशिया की माँ के बराबर है कि इतनी? सो पेटर जो है वो 48 का है और पाट्रिशिया की माँ है वो 48 की है। या रिश्तिश, das ist richtig. एज का बहुत डिफरेंस है इनका, डबल एज का है। मारिया लुइजा ist gegen die Hochzeit. Richtig oder falsch? falsch. Das ist falsch, because उसने बोला मुझे कोई दिक्कत नहीं है अगर मेरी बेटी ने अच्छा मतलब लड़का चूज किया है, because she says that always her choice is good. Next, Maria Luisa ist okay, das ist falsch. 8 ist falsch. Peter war mit Patricia vor 2 Jahren schon einmal verheiratet. Richtig oder falsch? Why? falsch. falsch. वो 3 से शादी कर चुका लेकिन वो 3 कोई और है। hat dreimal verheiratet. Okay. Next. Maria Luisa musste schnell ein Enkelkind. Richtig. Okay. So ist das. Dann haben wir was hier. Teil 3, last part. इसमें क्या करना देखो, Sie möchten eine Schifffahrt auf dem Rhein machen. Schifffahrt, आपको शिप से जर्नी करनी है राइन रिवर पर। सो एडवर्टीजमेंट दे रखे होंगे नीचे कुछ, इधर हमको ये एडवर्टीजमेंट पढ़ने होंगे एंड अकॉर्डिंगली वी विल मैच द आंसर्स।
रीड वन बाय वन, पहले क्वेश्चंस पढ़ लो। या राकेश, रीड फर्स्ट टू। Sie möchten an einer deutschen Universität studieren und in den Ferien Geld verdienen. In den Ferien Geld verdienen. Deutsche Universität studieren und in den Ferien Geld verdienen. Okay. आपको जर्मन यूनिवर्सिटी में पढ़ाई करनी है और साथ में पार्ट टाइम जॉब करना है, हॉलीडेज में पैसे भी कमाने हैं। स्वाई स्क्रीन ब्लैक हो गई, एक बार जूम कर दीजिए तो। हाँ, स्क्रीन को थोड़ा सा जूम कर दीजिए, ब्लैक हो गई। Ein Freund sagt eine Deutschlandreise und musste ein Auto leihen. Deutschlandreise. A friend is planning a German journey. Deutschland. To lend a car. या लेने लाइन उधार लेना चाहता है वो। ओके या Sie möchten in Ihrem Urlaub in Deutschland ein Fahrrad mieten. रेंट पे लेना। ओके, ये आपको अपने आप ही आपको एक साइकिल रेंट पे लेनी है। हाँ। या रिंकी कंटिन्यू 14th and 15th। Ihre Freundin musste Urlaub in Deutschland machen und Deutschen lernen. Die möchten mit dem Zug eine Rundreise durch Deutschland machen. So आपको रूंडराइजे, जर्मनी में एक रूंडराइजे करनी है। और रूंडराइजे का मतलब है पूरा कई सारी जगह में घूमना है आपको, अराउंड जर्मनी में भी पूरा ही। और यहाँ पे फ्रेंड छुट्टियों में जर्मनी में घूमना है और डॉइच लर्नन है, एक जर्मन का भी सीखने का पर्पज है। सो वन बाय वन ये भी पढ़ने पड़ेंगे आपको। एक काम इसमें ये हो सकता है कि आप लोग इसकी फोटो खींच लो और सोच के आराम से इसके आंसर ढूंढो। आपको फोटो आएगी क्या? और मैं आपको लिसनिंग वाला पार्ट करा दूं अभी। नहीं आ रहा सर, क्लियर नहीं आ रहा, मैं भेजता हूँ। moment यस, दोनों भेज दिए मैंने आपको। एंड दिस इज द क्वेश्चन। we were doing this audio part. ऑडियो में हमने फर्स्ट एंड सेकंड किया था, वो रूम नंबर इसमें था, राइट? रूम नंबर इज ऑलरेडी डन बाय फ्राउ Dan. ओके, दामित्री शुरुकरूफन वापस कॉल कर रहा है। Treffen 1 when they are going to meet.
Hier. Wir sind doch heute Abend ab. Nummer 2. Hallo Nana, Dimitri hier. Wir sind doch heute Abend verabredet. Leider muss ich jetzt doch länger arbeiten und kann deshalb heute Abend nicht. Aber passt es dir vielleicht morgen Abend? Ruf mich doch bitte auf dem Handy an. One, wollen Sie treffen? Noch einmal. Hallo Nana, Dimitri hier. Wir sind doch heute Abend verabredet. Leider muss ich jetzt doch länger arbeiten und kann deshalb heute Abend nicht. Aber passt es dir vielleicht morgen Abend? Ruf mich doch bitte auf dem Handy an. Antwort? Wann treffen Sie? Morgen. Morgen Abend. Morgen Abend. Ja, wir sind heute verabredet. उसने बोला we are supposed to meet today. अपने टाइम तो मीटिंग का आज फिक्स किया हुआ है. Aber ich muss länger arbeiten. I have to work länger. Können wir auch morgen Abend? Ruf bitte mich morgen Abend auch. Ruf mich bitte an. Please call me. Could we also meet tomorrow evening? So here one का जवाब होगा morgen Abend. Next. Treffpunkt mit Sascha. Sascha के साथ मीटिंग प्लेस कहाँ होगा? कहाँ मिलना हो पाएगा Sascha के साथ? या Sascha. Nummer 3. Hallo Ingo, hier ist Sascha. Ich habe jetzt Bescheid bekommen wegen unserem Computerkurs. Also, er findet statt am Dienstag um 18 Uhr, natürlich im Computerraum. Aber ich warte dann unten am Eingang auf dich, okay? वो कहाँ मिलेंगे? कोर्स कहाँ हो रहा है? एक बात तो ये है, दो बातें हैं इसमें, लेकिन इसने तो क्या पूछा है? ट्रेफपुंक्ट mit Sascha कि मिलना कहाँ है अपन को? वो तो कंप्यूटर कोर्स में तो अपना वो कोर्स शुरू होगा, हम कहाँ मिलेंगे? तो वो ट्रेफपुंक्ट. Listen again. Hallo Ingo, hier ist Sascha. Ich habe jetzt Bescheid bekommen wegen unserem Computerkurs. Also, er findet statt am Dienstag um 18 Uhr, natürlich im Computerraum. Aber ich warte dann unten am Eingang auf dich, okay? Unten? Der Eingang auf die Schule heißt. Ich warte unten am Eingang. Eingang का मतलब है जहाँ पे एंटर करते हैं ना, एंट्रेंस. I will be waiting for you at the entrance. So Treffpunkt am Eingang unten. Eingang. Eingang unten. और Ausgang एग्जिट होगा. ये एंट्रेंस के वहां पे वेट करना है इसको. देन हियर अपार्ट. सो जो भी ट्रेन वगैरह होगी, अपार्ट डिपार्चर इज 11:45, बट वी नीड टू नो द प्राइस ऑफ दिस डिपार्चर. ये जो भी ट्रेन है इसकी प्राइस क्या है 11:45 वाले की? Nummer 4. Schönen guten Tag, Frau Mahler. Sie wollen morgen Mittag nach Köln.
Hier ist Ihre Verbindung. Sie fahren um 11:45 Uhr ab Frankfurt und sind um 14 Uhr in Köln. Der Preis ohne Bahncard beträgt 46 Euro. Wie viel? 56 Euro. Schönen guten Tag, Frau Mahler. Sie wollen morgen Mittag nach Köln. Hier ist Ihre Verbindung. Sie fahren um 11:45 Uhr ab Frankfurt und sind um 14 Uhr in Köln. Der Preis ohne Bahncard beträgt 46 Euro. Jackson? Frau Mahler, Sie wollen morgen Mittag nach Köln. Hier ist Ihre Verbindung. Sie fahren um 11:45 Uhr ab Frankfurt und sind um 14 Uhr in Köln. Der Preis ohne Bahncard beträgt 46 Euro. Jackson 40 Euro. 5 तो हमेशा क्लियर सुनेगा, डोंट वरी. Dann Arbeit 1, Dienstag Vormittag. कंपनी में इसको काम करना है. एक तो Dienstag Vormittag को मतलब मंगलवार को 12 से पहले और फिर शायद और दिन भी है, एक प्लस आ रहा है तो फिर मां खेला Nummer 5. Gudrun Stock, Firma Keller. Frau Stefanovic, wir wissen, dass Sie Urlaub haben, aber leider ist Frau Müller krank geworden. Können Sie nächste Woche vielleicht an 2 Tagen reinkommen? Und zwar am Dienstagvormittag und Donnerstagnachmittag. Rufen Sie mich bitte auf jeden Fall zurück. und Donnerstag Nachmittag, Dienstag Vormittag und am Donnerstag Nachmittag. Ja. Dann hier hören wir auch, Sie hören 5 Informationen aus dem Radio. Wie spät ist das? ये आपको केवल एक बार ही सुनेगा सर, einmal. कितने बज गए अभी? 6 Uhr am Abend. Was kommt also nachmittags um 3 Uhr? Zwar am Dienstagvormittag und Donnerstagnachmittag. Beispiel. Zu jedem Text gibt es eine Aufgabe. Kreuzen Sie an. A, B oder C. Sie hören jeden Text einmal. Beispiel. Guten Abend, liebe Hörerinnen und Hörer, an diesem schönen Freitagabend. In wenigen Sekunden ist es 18 Uhr. Sie hören das Zeitzeichen für 18 Uhr. 18 Uhr ना? 18 Uhr. 18 Uhr का मतलब ही हो गया शाम के ना? 6 Uhr am Abend. 12, 6, 18 18 Uhr का मतलब हो गया 6 Uhr am Abend, ऐसे भी हो जाता है. Was kommt nachmittags um 3 Uhr? दोपहर में 3 बजे क्या होगा? Das Mittagsprogramm, दोपहर का प्रोग्राम आएगा. Eine Sendung für Kinder, बच्चों का कोई Sendung और Nachrichten. So ये सुनना आपको लिखिएगा भी साथ साथ. Nummer 6. Hier ist der Westdeutsche Rundfunk. Nach den 12 Uhr Nachrichten hören Sie wie immer unser Mittagsmagazin
mit aktuellen Interviews und viel Musik. Um 15 Uhr folgt Lilliputz, das Kinderprogramm. Heute mit einem Bericht aus dem Frankfurter Zoo. Um 16 Uhr dann Boulevard Europa. Es ist 12 Uhr. अभी तो 12 बजे हैं. Was kommt Nachmittag? दोपहर में क्या आएगा? मिटाक्स प्रोग्राम आएगा या जेंडुम für Kinder आएगा? Nachmittags का मतलब होता है 3 बजे बाद. 12 से 3 बजे तक की दोपहर है. और 3 बजे बाद क्या आने वाला है? ये क्वेश्चन है. 3 बजे बाद. जेंडुम für Kinder या Nachrichten? Nummer 6. Hier ist der Westdeutsche Rundfunk. Nach den 12 Uhr Nachrichten hören Sie wie immer unser Mittagsmagazin mit aktuellen Interviews und viel Musik. Um 15 Uhr folgt Lilliputz, das Kinderprogramm. Heute mit einem Bericht aus dem Frankfurter Zoo. So um 15 Uhr Kinderprogramm. Kinderprogramm. Lilly, Kinderprogramm. Okay. Und wie wird das Wetter morgen? How will be the weather tomorrow? Es gibt ein Gewitter, तूफान आने वाला है भाई. Es gibt bad weather. Gewitter is bad weather. तूफान भी हो सकता है. Es gibt Regen. Regen मतलब बारिश होगी. Es wird warm. Warm रहने वाला है. So wetter morgen. Gewitter, Regen oder warm. Gewitter, Regen. Um 16 Uhr dann Boulevard Europa. Es ist 12 Uhr. Nummer 7. Der Wetterbericht. Heute bleibt es tagsüber weiter schön und trocken bis 25 Grad. Gegen Abend Gewitterneigung. Vor allem im Voralpenland werden starke Gewitter erwartet. Morgen dann nass und mit nur noch 15 Grad deutlich kühler. Die weiteren Aussichten: ab übermorgen wird es wieder wärmer. So morgen Morgen wird es eigentlich nass und kälter. Kühler. Warm wird es ab übermorgen. Warm will be from day after tomorrow. But tomorrow it will be nass und kühler. Nass means gila or cool. Means Regen. Got it? नास und क्यूल. नास का मतलब ही है गीला होगा. कल का वेदर गीला रहेगा और या कूल ठंडा भी रहेगा. So that is es gibt Regen morgen. Morgen gibt es Regen. Next. Wer oder was läuft auf der Straße? रोड पे wer oder was? कौन दौड़ रहा है भाई रोड पे? Ein Autofahrer. Autofahrer means some car driver. Ein Straßenarbeiter. Some road worker. Und ein Tier. Or maybe some animal. Autofahrer. Nummer 8.
eine Verkehrsdurchsage. Achtung, Autofahrer auf der Autobahn A2 Karlsruhe-Basel. In der Nähe von Freiburg. Fahren Sie langsam. Ein Schwein läuft über die Autobahn. Die Bauarbeiten zwischen Karlsruhe und Bruchsal auf der A5 sind beendet. Hier haben Sie wieder freie Fahrt. Wer läuft? Antwort? Autofahrer, Straßenarbeiter oder Tier? Antwort ist Schwein. Nummer Schwein का मतलब होता है सुअर, पिग. Some pig is running. So pig बोला नहीं इसने. यहाँ पे आइंटियर, यहाँ लिखा नहीं है आइंटियर. Klar? Okay. Wir hören vielleicht noch eins. Wer gratuliert Geburtstag, zum Geburtstag? Who is congratulating on birthday? Joseph, ein junger Mann. Josephs Kollege aus dem Radio. Josephs Colleague from Radio. Josephs Familie. Joseph की फैमिली. कौन जोसेफ को where gratuliert? Who is congratulating? Nummer 9. Und jetzt noch ein Geburtstagsgruß. Josef Hallhuber hat heute Geburtstag. Josef wird heute 17 Jahre alt. Alles Gute und viel Glück wünschen dir deine Eltern und Geschwister und natürlich das gesamte Radio Energy Team. Wir hoffen, du feierst schön. Natürlich mit unserer Musik. Wer gratuliert? Nein. Die Familie. Deine Familie und Geschwister. Deine Familie. Joseph hat selber Geburtstag. खुद का तो बर्थडे ही है उसका. Joseph. Joseph's colleague aus dem Radio. No, they are not colleagues. Joseph's Familie. रेडियो वाले कह रहे हैं कि जोसेफ तुम्हारी फैमिली की तरफ से तुमको हैप्पी बर्थडे है. फिर सुनेंगे. Was kann man gewinnen? What you can win? एज ए प्राइज क्या जीत सकते हो? eine Reise, जर्नी जीत सकते हो, ein Spiel, गेम जीत सकते हो, और CD, CD. Nummer 10. Das war ein Lied von unserer CD der Woche. Und nun wie jeden Morgen um diese Zeit unser Gewinnspiel. Heute unsere Frage zum Urlaubsbeginn. Wohin reisen die Deutschen am liebsten? Rufen Sie uns an unter 23 23 23 und gewinnen Sie eine Reise für 2 Personen an die Ostsee. Was kann man gewinnen? Eine Reise. Reise für 2 Personen an der Ostsee. So Reise ist die Antwort. Ja. Und was macht ihr jetzt zu Hause? Moment. Ich schicke euch Hausaufgabe. Ein haben die schon bekommen. Moment. Das haben wir gemacht. Das ist eine Hausaufgabe. Das sollten Sie schreiben. लेटर लिख के लाना है आपको. कल हम लोग डिस्कस करेंगे फिर कौन क्या लिख के लाता है.
तभी आपको समझ में आता है। जी bekommen eine Nachricht von Paula, Paula से आपको एक मैसेज मिला है। जी kennen Paula aus dem Deutschkurs, you know from your German course. Sie schreibt, dass sie am 20. November in Berlin Stefan heiratet. आपकी कलीग कह रही है कि 20th नवंबर को उसकी शादी बर्लिन में स्टेफन के साथ हो रही है। Paula lädt sie und fragt ob sie kommen. Paula is inviting you. पूछ रही है आ रहे हो क्या? So आप जाओ उसकी शादी में और बताओ उसको कि कोई और को भी ला सकता हूँ क्या? गिशन तुम्हारे लिए गिफ्ट लाना है क्या? स्टेफन कौन है? यूबरनाक्टुम कहाँ सोऊंगा कहाँ वहाँ? ऐसे करके कुछ आप पूछ सकते हो। फिर एक डायलॉग तो हम लोग साथ में ट्राई करेंगे। एक ये चीज और आप प्रश्न वगैरह आपको बनाने आ रहे हैं क्या, ये देखना। एज ए होमवर्क देख सकते हो। टॉपिक दिया होता है और आपको पूछना होता है क्वेश्चन उससे रिलेटेड। ठीक है, das ist dann die Hausaufgabe. Das okay? Yes, sir. Morgen treffen wir um 3 Uhr. Sie machen diese Hausaufgabe. Und bis dann. Okay. Bis morgen, sir. Bis morgen. Hallo Raja, Naveen. Hören Sie mich? Yes, sir. Guten Abend. Ja, guten Abend. Wer ist noch da? Naveen, kannst du auch mich hören? Hallo Naveen. Hallo, sir. Ja. Hallo. Ja, jetzt kann ich hören. Guten Abend. Worüber sprecht ihr heute? Was ist die Hausaufgabe dann? Was habt ihr gemacht? Das würde Okay. Hallo Rakesh. Hallo. Ja. Was ist das die Hausaufgabe? Nein. Seite Nummer 126. 126.